पाणी नाही टाकायचं. चला आता उतरायची वेळ आलेली आहे. टोप झाली ना सुकी. झालं सुका आता. एक नंबर मस्त पैकी वजरी आणि इकडे बांगड्याचं कालवण. सोनीकडे ना आली बघ, माझ्याकडे आली. नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णावडील स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसांनी व्हिडिओ होते. पहिले तुम्हाला सॉरी बोलतो, कामाच्या गडबडीत खरंच व्हिडिओ करायला मला टाईम देता येत नाही. पण जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतो मी. जसा वेळ भेटेल तसा करायचा प्रयत्न करतो व्हिडिओ. ही बघ आई आहे, अक्षू आत्ता बाहेर गेले. हां, तर सगळे आम्ही मस्त आहोत आणि तुम्ही कमेंट करत असता बरेच दिवस व्हिडिओ आला नाही कशात. सर्व आम्ही सगळे मजेत आहोत. तर त्या दिवशी आहे ना, स्क्रोल करता करता फोनमध्ये बघितलं एक जुने व्हिडिओ होते. म्हणजे ॲक्सिडेंट झालेला ना, तेव्हा अक्षय तिकडे होती तिच्या घरी सातिर्ज्यात आईकडे. तर तेव्हा व्हिडिओ होता एक वजरी मसाला, म्हणजे वजरी केलेली आहे आईने तिच्या, तर ती दाखवायची आहे. मग तो व्हिडिओ होता, तर एक आठवण होती ती पण. कारण ऋता पण नानीची ऋता आहे ना, ती पण एकदम लहान होती, तिला चालता येत नव्हतं. तर ती पण आठवण आहे. पण व्हिडिओ मस्त आहे, मला एडिट करताना मजा आली. तर तो व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही आणि करतो जास्तीत जास्त व्हिडिओ. चला व्हिडिओ बघा. आता रात्रीचा टाईम आहे आणि संध्याकाळचा टाईम, म्हणजे आता काय करायचं सांगा. काय करायचं आज? अक्षू कधीपासून बोलत होती वजरी बनव आईला, म्हणजे ह्यांना सांगत होती ना अक्षू, आवडतं तिला. आणि बरेच दिवस तिने खाल्ली नाही अक्षूने. तर आज वजरी आणली. आतिशला सांगितली ना आणायला, कुठून इथून चोंडीवरून आतिशने आणली. आणि ती वजरीचं काम म्हणजे कठीण असतं, बरोबर ना? कापून दिली त्याने बारीक करून, आणि धुवायला पण लागतं ना, साफ करायला लागतं ना. गरम पाणी ओतले मम्मी सर. तुम्ही काय केलं? गरम पाणी ओतून ठेवलं जरा तासभर. तासभर? मग धुतली, मग परत गार पाण्यात धुतली 4-5 वेळेला. म्हणजे आणल्या तुम्ही गरम पाण्यात टाकलीत? म्हणजे गरम पाण्यात का टाकता? मग वास येतं ना जरा तिला. नाही टाकली तर वास येतो? वास येतं. मग गरम पाण्यात टाकली, मग गार पाण्यात धुतली 4-5 वेळेला. 4-5 वेळा पाण्यात धुतली? हो मग. नाही तर वास येतो त्याला. वजरी म्हणजे काय, जो बोकडाचा कोठे असतो ना तो. प्रत्येकालाच करता येतं असं नाही. वास पण येतो जेव्हा वजरीला. कधी आल्याची पेस्ट लावायला लागतं जास्त. लावायची ना? हो, मग मी 3 पॉकेट लावली 2 किलोला. आल्याचा मारा जास्त लागेल, आलं आणि लसूण, जेणेकरून ते वास नाही येणार वयसट असं. अक्षू बोलते तिकडं. अजून काय काय ट्रिक असतात सांगा ह्याच्यात? म्हणजे वजरी बनवताना काय लक्षात ठेवायचं? शिजायला 1-1.5 तास जातो ना? हो, वाफायलाच ठेवायचं तेवढं जाईल. हा, आणि सुकीच करायची ना आपल्याला? सुकी रस्सा नाही चांगला लागत. चला, सासूबाईंची हातची वजरी नुसतीच वजरी बोलू शकतो, वजरी मसाला पण बोलू शकतो आपण. चला आता दाखवा आम्हाला वजरी मसाला. ही वजरी आहे ना, त्याला आलं लसूण पेस्ट. टाइमच अचानक ठरलं ना, घरचीच आपण लावतो आलं लसूण पेस्ट. सध्या विकतची आणली. अक्षय पॉकेट आहे, देतच काय? 3 पॉकेट लागतील, 2 टाकलेत. चला, चुलीवरची वजरी करतो. नाही करत ना, तेल टाकलं, चुलीला पण रंगरंगोटी केली वाटते. वजरी कोणाकोणाला आवडतं सांगा कमेंट करून, आणि कोणाकोणाला नाही आवडत त्यांनी पण सांगा कमेंट करून. लसूण ना कांदा लसूण फोडणीला, तेल गरम झाल्यावर. नाही बघा, राख लावलेली आहे, राखाडी तोपाला. तो काला पाडायला नको म्हणून. तेल कसं लागतं, जास्त लागतं की मीडियम, कसं लागतं? मी जास्त नाही टाकू, त्याला तेल सुटतं असेल ना? थोडी हळद, त्यानंतर आपला गरम मसाला जो आपण विकतो तो प्युअर गरम मसाला, एकदम कडक आहे.
ह्यात आपण धणे वगैरे नाही टाकत, बडीशेप पण नाही टाकत. ते काय टाकतो आता? हिंग थोडा टाक. हिंग थोडा ह्याच्यात टाकलं आणि खडे मसाले पण तेजपत्ता. काय चक्र बोलायचं नाही, दालचिनी. आपण काय वापरणार तर अलिबागचा मसाला. हा बघा, अस्सल घरगुती मसाला, आपला स्वतःचा ब्रँड, यूट्यूब चॅनलचा ब्रँड. किती टाकलात सांगा? 3 मोठे चमचे. आपण तिखट खातो ना, बारीक आहे. बारीक चमचे. आणि आपला मसाला आहे ना, बरेच जण विचारतात तिखट आहे काय, तर आपला मसाला जास्त तिखट नाही आणि कमी तिखट नाही, मीडियम तिखटच आहे. सगळं मिक्स केलं आणि फोडणीला टाकलं. आता वजरी आणि नळ्या पण असतात त्या बोकडाच्या. नळ्या आहेत ना. पाणी नाही टाकायचं थोडं टाकायचं नंतर. त्याला पण पाणी आहेच ना, धुतलेलं तेव्हा लागलेलं. काढलंय आल्याची पेस्ट असा भेदभाव. चला, झाकण मारलंय. लाकडं एकदम पॉवरफुल लावलीत. धग चांगला केलाय, जास्तच केलाय. आता किती वेळाने बघायचं का हो? किती वेळाने बघायचं? आता 5 मिनिटांनी. 5 मिनिटांनी. वाफेवर टाकले ना ते. पहिलं काय केलं सासूबाई, खोबरं भाजलं म्हणजे कढईमध्ये, आणि त्याचं मिक्सरमध्ये टाकले आणि बारीक केलंय. ओके, भाजलेलं खोबरं. नंतर इकडे फक्त कांदा फोडणीसाठी, वाटण्यासाठी कांदा आहे. बरोबर. आता हा आहे ना कांदा, तो वाटण्यासाठी आहे. तो परत हा कांदा ह्याच्यात टाकणार आणि परत वाटणार पाणी टाकून. बरोबर. जो कांदा आता त्याला परतवलाय ना, आणि ते खोबरं ते आता काय करणार? पाणी टाकणार ह्याच्यात थोडं. सुकच काय. ओके. हे बघा, कांदा जो आता हे मिक्सरला लावलं. खोबरं, भाजलेलं खोबरं बारीक केलेलं, कांदा पण आणि कांदा हे मिक्सरला लावलं. ओके. आणि पाणी टाकलेलं नाही बिलकुल. थोडं टाकलं. टाकलं थोडं. ओके, थोडं पाणी टाकलं. काय बोललं? झाकण ठेवलं होतं ना, पाणी सुटलं. जाम पाणी सुटलंय. ती वाफ आतल्या आत राहिली ना, झाकण ठेवल्यामुळं. पाणी टाकून झाकण ठेवल्यामुळं वाफ आतली आतच राहिली आणि पाणी सुटलं आतमध्ये. पाणी नाही टाकलं त्यातच. एवढा धक लागतंय ना. गरम झाला मोबाईल. कलर पण काय भारी आला बघा. हे किती 5 मिनिटानंतर केलं. तुम्हाला किती वाटते साधारण? आता 5 मिनिटच झाली ना. साधारण किती टाइम जाईल? शिजायला वेळ जाईल याला. किती वेळ जाईल? 1 तास जाईल. 1 तास ना. वजरी आहे ती. किती वेळ झाला तो? मला 1 तास झाला. 1 तास झाला. शिजलंय. हा, मस्त आला. स्वाद 1 नंबर आलाय. आता काय टाकतात? वाटण. कांदा, खोबरं भाजलेलं. कलर पण बघा, 1 नंबर कलर दिसते. कलर बघा 1 नंबर आलाय. खाल्लं असं वाटत नाही. जबरदस्त. मी पण काय प्रत्येकीतलं खात नाही, म्हणजे मला पण वजरी काय जास्त आवडत नाही. आता बघू खाते काय मी आज. जबरदस्त. नाना वगैरे येणार आहे की नाही? हो, नाना संदेश अप्पा. हे सुकीच करायला लागतं. असं आहे.
तर झाकण काढून ठेवायचं, मग पाणी सुकल जरा ना. म्हणजे आता अजून किती वेळ ठेवायचे? थोडं 5-10 मिनिटं ठेवायला पाहिजे. बघा सुकले सॉरी शिजली काय कळते की नाही? कळलं आपल्याला? मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना अजून? मग मीठ शेवटला टाकतो आपण. आता का ती वजरी शिजायला वेळ जातो ना. हा म्हणून. वजरी पण मटणासारखीच असतं ना, शिजायला जाम टाइम जातो. साधारण 1.25 तास पकडून चाला. 1.25 तासानंतर. आणि चुलीवर हो चुलीचा जॉळ पण जाम होता ना. चुलीवरची तर चव बघायलाच नको. एक नंबर. आमचं जाडं मीठ. जाडं मीठचा अंदाज ह्यानं बरोबर आहे. मला हे जाडं मीठ तुम्ही कुठून घेता? गाडीवाला टेम्पो येतो ना. अगोदर बैलगाड्या याच्या, आता टेम्पो येतो. आता टेम्पो येतो. जाड मीठ असं बोलत येतात ओरडत. मिरची पावडर टाकलेली नाही, कुठला कलर टाकलेला नाही, फक्त आपला अलिबागचा मसाला एकटाच बास आहे. अस्सल घरगुती मसाला. तुम्ही पण ऑर्डर करू शकता ऑनलाईन. ऑल इंडिया आपण डिलिव्हरी देतो, होम डिलिव्हरी. चला आता उतराची वेळ आलेली आहे. टोप बघून घ्या. मस्त आहे की वजरी शिजलेली आहे. तर्री पण मस्त आली आपल्या मसाल्याची. जेवढी लावलेली तेवढीच लाकडं बाद झाली हो. चला आता उतराचं टोप. सोनी उतरचं. आता काय करायचं? त्याच्यात मस्त कोथिंबीर टाकायची छानशी. आला खरा टोप आणि झाकण मारायचं. मस्त की कोथिंबीर टाकूया. हिरोईन आली. हिरोईन वजरी खायला आली. पण वजरी खायला आले. हे बोले वजरी खायला आले का? बरोबर. अरे हुशार आहे रे पोर, आज हुशार आहे. आज हा पोल म्हणजे हुशार आहे रे, आज हुशार आहे. पापी दे, पापी दे. मन्या कुठे आहे? मन्या गप्प बसा, नाही बोलायची. बाबू नाही बोल बाबू. ये बिल्लो. माझ्याकडे पण नाही. आता कुठं? आता कुठं? आता झोडेन धरून. आता कुठं? आता अक्षू आता ती कशी ओरडते, ती कशी ओरडते? आता ओरडत कशी? आजी नाही आहे, आजी नाही आहे. आजी गेली, इकडे बघ. आजी गेली, गेली. आजी गेली. आजी कुठं? आजी इकडे ऋता. हायले हाय. आजीकडे नाही. हे झोडेन धरून. माझ्याकडे येशील? माझ्याकडे येशील? सोनी घे. चला आम्ही चाललो. चला आम्ही चाललो. सोनीकडे ना आली बघ, माझ्याकडे आली. नाही तरी तिला आईकडेच जायचंय. मग पा दे मला. पा दे. खाल्ला मला. तिकडे जायचं. कुठं जायचं? एवढी बघ मामी आजीतला काय एवढं? नको ते आता जाऊन देऊ. आम्हाला हाक मारते, बोलते मग मी कोण आहे? मेरी कोण? चल मन्या दाखव ते. ये मन्या दाखव. चल. आज आमचा आदेश, आज आमचा स्पेशल बेत आहे म्हणून नानीला खास आमंत्रण दिलं. काय एकदम गाऊन वन पीस वाटते तुमचा. गाऊन पण वन पीस दिसायला लागलाय. मसाल्याचे ऑर्डर आपल्या पॅक झालेले आहेत उद्याच्या. मी काय बोलले पाय पडता बाप्पाच्या पाय पडता. तिकडे पुढे जाऊ. या पुढे जाऊ. पाय पड आता. पाय पड बाबू. नमस्कार कर. पाय पड. पाय पड बाबू. पाय पड.
डोकं टेक. हा, डोकं ना. आजी कसं टेकतं? हे बघ, बाबू, आजी, ए, हे इकडं. इकडे. आजी कशी टेकतं आजी बाबू, इथं नमस्कार कर. डोकं टेक, डोकं टेक. डोकं टेक. हा, कर. टेक डोकं. डोकं टेक. टेक डोकं आजी. टेक. अरे डोकं टेक. हे बघ, इथं. हा, टेक टेक. डोकं. आजी तलकं टेक. हा. हुशार. चांगलंच शिकवले हो. आजीच्या पण पाया आजीच्या पण इथं माझा नमस्कार कर, माझा नमस्कार कर. आजोबाच्या पाय पड इकडे. ये इकडे पाय पड. इथं कर बाबाला. नमस्कार कर ये. बाबाला. नाही बाबांना नको माझी इथं कर. कोणी शिकवलं नमस्कार करायला? मस्त करते. आजीने आजी. हा आजीच्या कर आजीच्या. हा नानांच्या ती आईने. आई आता आई नाही पाय शिकवलं. पडायला तेव्हा आईच्या पाठीमागे नमस्कार कर. बाजूला. आणि तुम्ही करताना बघितलं असा असा तेव्हा तेजसोबत खेळते होती बघ सुट्टी. चल शिव. कुठे झाले बाबडू? मन्याला बघायला आली होती. मन्या ती बघ मन्याच्या पाठी गेली. मागच्या दारी एवढा मोठा दिला मागच्या दारी बसलोय तुला काय दिलं? आणि हे लिंब आहेत ना, लिंब ते अपेक्षित ऐकलेत. इकडे आपली गावठी कोथिंबीर. कोथिंबीर गावठी हा. हे मनू. हे मनू. मागच्या दारी आलोय आणि हिला मनूच पाहिजे बघा. अरे काय हसतोय. हे ऋता, मान्या कुठे आहे? ऋता तू खाशील आता? खाशील? हो सर. खाशील? नाही सांग नाही. नाही बोलायला शिकवलं तिला हो बोलायला शिकवलं. हो बोल, हो बोल. नाही 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 कोणी शिकवलं? नाही 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 नाही. नाही सांग नाही नाही. मस्त की कोथिंबीर मारले वर एकदम शेवटी. जेवण वाढायला घेतात आता त्याच्या टायमाला. वास येते मग सुंदर. गावठी कोथिंबीर आहे ना ही. झाली मिक्स झाली. ती गरम आहे ना, लगेच मिक्स होतो ते. लगेच मिक्स होते बरोबर. झाली ना सुकी. झालं सुका आता हा एक नंबर. छान झाली बघा. बटाटे पण टाकलेत नंतर आम्ही. नाही एकच टाकलं बटाट एकच आहे काय? चवीसाठी. नंतर शेवटला टाकले ते. हा शिजल्यानंतर हा एक चवीला छोट टाकलं एकदम. बरोबर. चला ताट आलेलं आहे आपलं. ऋता पण जेवणार आता. जेवणार ना ऋता? वा वा वा. पहिलं ह्यांचं ताट दाखवतो मी. वजरी मस्त की वजरी आणि इकडे बांगड्याचं कालवण आणि भात आणि लिंबू चपाती. भात दे रे. भात नको. हे कसं झालं रे अतिश? हा ना, मस्त दे बोल. कलरच भारी वाटते हो. अतिश खाऊन बघ जरा. टेस्ट सांग कशी आहे. तो मुक्का आहे सध्या बोलू शकत नाही. तू सांग कसं झाले. एक नंबर झाला. सोरी कांदा नाही आणला. अक्षू पण आहे तिकडं. कसं झालं अक्षू? ताट दाखव तिथे. ताट दाखव. नको. जास्त जेवणार नाही ते ताट दाखवलं तर. किती घेतले समजेल ना आपल्याला. असं ते सावकाश जेव. हा तुझं कधीपासून चाललेलं हे पाहिजे वजरी पाहिजे. तू करणार होतीस ना. मला नाही येत. हा जेव सावकाश. मी मला टेस्ट करतो. मी काय जास्त खात नाही तरी पण आता मला खावंसं वाटते. म्हणजे एक नंबरच झाले. हो हो खरंच एक नंबर झाले. घरी मला भात झालं मी नाही जास्त. मग वजरी घे. खात नाही तर हो खरंच एक नंबर झाले. हो काय. जबरदस्त. घेऊन ये. पुरेल ना आपल्याला. किती आणलेली? 2 किलो. चला मस्तपैकी आज पार्टी झालेली आहे वजरीची. अक्षू पण खुश. नाना पण आले बोलवल्यावर. चला तुम्ही पण व्हिडिओ बघितलात, कमेंट केलं तरी चालेल ह्यांच्यासाठी. खरंच मस्त झाली. तुम्ही पण बनवून बघा. आणि म्हणजे अजिबात वयसट नव्हती आणि तिखट पण परफेक्ट होतं. म्हणजे हे बोलले की थोडं जास्त तिखट टाकतो, पण जास्त तिखट टाकल्याने ते मुरतं अजून त्यात मसाला आपल्या वजरीमध्ये. शिजून थोडी होतं. शिजते.
आणि टेस्ट एक नंबर होती. वजरी मसाला एक नंबर झाला. ओके, व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. भेटू पुढल्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा. हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. बाय बाय.